मनोरंजन विश्वातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। अमिताभ बच्चन यांच्या संदर्भात बिग बी आता रुग्णालयातून घरी पुन्हा परतलेले आहेत। अमिताभ यांच्या पायात रक्ताची गुठळी झाली होती। एंजियोप्लास्टीद्वारे अमिताभ यांच्या प्रकृतीची तपासणी करण्यात आली आणि सध्या अमिताभ यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय। पायात रक्ताची गुठळी असल्यामुळे त्याच्या तपासणीसाठी ते रुग्णालयात गेले होते। एंजियोप्लास्टीद्वारे तपासणी झाली आहे आणि सध्या अमिताभ यांची प्रकृती स्थिर आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी कुणाल जोडले गेलेले आहेत। कुणाल, काय अधिकची माहिती आहे? तेजल, मनोरंजन विश्वातलं सर्वात मोठं नाव आणि ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या पायामध्ये गुठली असल्याचं आढळून आल्यानंतर त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। एंजियोप्लास्टीच्या माध्यमातून त्यांची तपासणी जी आहे ती करण्यात आली आहे आणि आता त्यांची जी तब्येत आहे ती स्थिर असल्या कारणाने त्यांना घरी देखील पाठवण्यात आलेलं आहे। एकंदरीतच 2 दिवस बिग बी जे आहे ते ठाण्यामध्ये होते। RSPLच्या मॅचेस सुरू आहेत। सचिन तेंडुलकर यांनी या आयोजित करण्यात आलेले आहेत आणि या RSPLच्या मॅचेस मध्ये वारंवार बिग बी देखील ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम मध्ये हजेरी लावत होते। त्यांनी माझी मुंबई या संघाचे ते मालक असून आज देखील बिग बी हे ठाण्यामध्ये हजर राहण्याची शक्यता आहे। मात्र डॉक्टरांनी काय सल्ले दिलेले आहेत, त्यांना घरीच राहण्यास आराम करण्याचा सल्ला दिलाय का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर आहे आणि त्यांना आता घरी सोडण्यात आलेलं आहे। धन्यवाद कुणाल, आपण दिलेल्या माहितीबद्दल।